अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव सांगताना शब्द अपुरे पडतात। महाराजांनी असंख्य भक्तांना संकटातून वाचवले, रोग बरे केले, कर्जमुक्ती दिली, आयुष्य सुखी केले। माझ्या जीवनात घडलेला अनुभव सांगतो। काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात खूप मोठे संकट आले होते। नोकरी गेली, घरच्या परिस्थितीमुळे कर्ज झाले आणि आरोग्यही खालावले। कोणताही मार्ग दिसत नव्हता, मन अस्वस्थ, बेचैन झाले होते। त्या दिवसांत एका मित्राने मला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा दाखला दिला आणि त्यांचे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला। मी पहिल्यांदा स्वामींच्या मूर्तीसमोर बसलो तेव्हा मनाला एक अनोखी शांतता लाभली। अक्कलकोट स्वामी समर्थ हे नाम उच्चारताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले। जणू काही स्वामी महाराज माझ्या पाठीशी उभे आहेत अशी खात्री मनात निर्माण झाली। प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी नामस्मरण सुरू केले। सातत्याने स्वामींच्या दर्शनाला गेलो आणि गुरुवारच्या दिवशी अन्नदानही सुरू केले। काही दिवस गेले तसे घरातील वातावरणात बदल जाणवू लागला। जे तणावाने भरलेले होते ते हळूहळू शांत होऊ लागले। आरोग्य सुधारले, जुनाट आजार कमी झाला। थोड्या दिवसांत नवीन नोकरीची संधी मिळाली। आश्चर्य म्हणजे ती नोकरी पूर्वीपेक्षा चांगली होती। हळूहळू कर्जही फेडले गेले, आर्थिक स्थैर्य आले आणि घरातील कलह दूर झाला। माझ्या मुलांच्या शिक्षणासाठीही योग्य मार्ग मिळाला। हे सर्व घडताना एक गोष्ट स्पष्ट जाणवली, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी समर्थ अदृश्य शक्तीने आपल्याला आधार देतात। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा संदेश प्रत्येक क्षणी जाणवला। स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव सांगताना एक गोष्ट अधोरेखित होते, फक्त प्रार्थना करून थांबायचे नाही तर श्रद्धा आणि सबुरी ठेवून योग्य आचरण करायचे। जेवढी निष्ठा आणि विश्वास ठेवतो तेवढी स्वामींची कृपा अनुभवायला मिळते। आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा नक्की सांगतो की माझे जीवन अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एकमेव कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। त्यांच्याशिवाय माझा काहीही मार्ग निघाला नसता। जो कोणी भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो त्याच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडतो। संकटे दूर होतात, आयुष्याला नवा अर्थ मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो। स्वामी समर्थ महाराजांचा हा अनुभव माझ्यासाठी जीवन बदलणारा ठरला आणि आजही प्रत्येक पावलावर त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे, अशी खात्री मला आहे।